रेस्टोरेंट या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर आपण दररोज नवीन टॉपिकचे IMP क्वेश्चन घेऊन येतो. तर त्यासाठी आज आपण एक वेगळा सब्जेक्ट घेतलेला आहे OSCM. OSCMलाच म्हणतात ऑर्गनायझेशन सप्लाय चेन मॅनेजमेंट. आता त्याचे आपण IMP क्वेश्चन घेऊन आले. तर एक करून टॉपिक वाईज बघूया काय काय IMP क्वेश्चन आहे. तर पहिल्या टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू ऑपरेशनल अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये काय काय मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ OSCM ऑर्गनायझेशन सप्लाय चेन मॅनेजमेंट तुम्हाला माहितच पाहिजे. नंतर त्याचेच तुम्हाला डेफिनेशन माहित पाहिजे, फंक्शन माहित पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह माहित पाहिजे, स्कोप माहिती पाहिजे, इम्पॉर्टंट माहिती पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 2 तर विचारतात. त्यामुळे तुम्हाला हे माहितच पाहिजे. नंतर सिग्निफिकंट ऑफ ऑपरेशनल मॅनेजमेंट. आता ऑपरेशनल मॅनेजमेंट सिग्निफिकंट काय ते पण तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. आता मिनिंग अँड डेफिनेशन सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय? तुम्ही एक गोष्ट एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कशी पाठवता, त्यात काय 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 मिनिंग पाहिजे, काय काय डेफिनेशन आहे, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. नंतर फीचर ऑफ एस सी एमचे फीचर काय तुम्हाला ते माहित पाहिजे. फायदे काय तुम्हाला ते माहित पाहिजे, की टाइम सेव्ह होतो, मिनिमम टाइम मध्ये कॉस्ट कमी होती, तुम्ही सगळं काय केलं तर ते तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं पुढचं टॉपिक आहे सप्लाय चेन प्रॅक्टिसेस. कोणकोणत्या त्याच्या सॉरी पार्टिसिपेंट कोणकोणते त्याच्यामध्ये ते तुम्हाला माहित पाहिजे. सप्लाय चेन मध्ये कोणकोणते म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल अमेझॉनचं एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये कोणकोणत्या पार्टी इन्व्हॉल्व असतात, ते कसं चेन होती ऑर्डर प्लेस केल्यापासून डिलिव्हर पर्यंत, ते तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर 7व्या नंबरचा क्वेश्चन आहे की सिग्निफिकंट ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. आता सप्लाय चेन मॅनेजमेंट सिग्निफिकंट कोणते हे पण तुम्हाला माहित पाहिजे. मोस्ट 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन या धड्यामधला तर तो आहे की टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणजे TQM हे तुम्हाला माहीतच पाहिजे. त्याचे इम्पॉर्टंट प्रिन्सिपल काय हा तुम्हाला मिनिमम 5 मार्काला किंवा 10 मार्काला विचारतात म्हणजे विचारतातच. म्हणून तुम्हाला हे 2 तर त्याचे माहीतच पाहिजे की काय आहे काय नाहीये ते 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 तुम्हाला माहीतच पाहिजे. नंतर क्वालिटी टूल ऑफ 5 इयर्स. आता 5 इयर्स हे तुम्हाला 2 मार्काला विचारतात. त्याचे फुल फॉर्म तुम्हाला 5 इयर्सचे माहित पाहिजे, ते काय काय वर्क करतात हे पण तुम्हाला माहित पाहिजे. नंतर तुम्हाला लास्टचा क्वेश्चन या धड्यामधला 10 मार्कसाठी मोस्ट 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 इम्पॉर्टंट की फिश बोन डायग्राम. तुम्हाला एक ते एक्झाम्पल देतात, त्याच्यावरनं तुम्हाला जी फिश बोन डायग्राम असते ती काढायची असेल, त्याच्या पॉईंट वाईज ते एक्सप्लेन करायचं असतं. त्यामुळे हे पण मोस्ट ऑफ द टाइम येतं म्हणजे येतच. तर तुम्ही बघू शकता मी खूप इझी वे मध्ये सांगते की कोणकोणते क्वेश्चन आहे याच्यामधनं पण मोस्ट ऑफ द टाइम क्वेश्चन विचारतात. म्हणजे मोस्ट मोस्ट म्हणजे सगळेच क्वेश्चन विचारतात म्हणजे विचारतातच. त्यानंतर चॅप्टर 2 मध्ये आहे ऑर्गनायझेशन प्रोसेस आहे. नंतर ऑपरेशनची त्याची प्रोसेस आणि कॅरेक्टरिस्टिक काय काय ते आपल्या सेकंड चॅप्टर मध्ये सांगितलेले. आपला पहिलाच क्वेश्चन आहे की ऑपरेशनल प्रोसेस इनपुट आउटपुट कसे असले पाहिजे, त्यामध्ये कोणकोणते आयटम इन्क्लुडिंग असले पाहिजे ते तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर 3 इम्पॉर्टंट एक्सपर्ट ऑफ डिझायनिंग प्रोसेस. 3 एक्सपर्ट आहे तर ते तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यावरनं तुम्ही एक्सप्लेन केलं पाहिजे, तुम्हाला डिझाईन करता आली पाहिजे प्रोसेस. नंतर टाईप ऑफ प्रोसेस आणि ऑपरेशनल सिस्टीम. टाईप ऑफ प्रोसेस आणि ऑपरेशनल सिस्टीमचे टाईप आणि प्रोसेस तुम्हाला माहित पाहिजे. हा जास्त मोस्ट ऑफ द टाइम विचारत नाही. पण त्यानंतर हा एक 4th नंबरचा क्वेश्चन आहे प्रोडक्ट मिक्स प्रोसेस. हा तुम्हाला मोस्ट 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 टाइम विचारतात म्हणजे विचारतात. टाइप ऑफ लेआउट 2 मार्काला विचारतात कोणकोणते टाईप आहे किंवा जे टाईप तुम्ही पाठ करणार त्याच्यामधलं कोणतं पण एक टाईप ते तुम्हाला 5 मार्काला विचारणार. नंतर सर्व्हिस ब्लूप्रिंट. मोस्ट 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 इम्पॉर्टंट म्हणलं तरी चालेल. किती वेळा मोस्ट म्हणजे तेवढ्या वेळा मोस्ट हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. येतो म्हणजे येतोच. त्यानंतर चॅप्टर नंबर 3 केलंय प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग. प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे डेफिनेशन आणि मिनिंग पाहिजे की PPCचं डेफिनेशन आणि मिनिंग काय. त्याच्यानंतर ते तुम्हाला PPCचे इम्पॉर्टंट सिग्निफिकंट नीड ऍडव्हान्टेजेस फंक्शन आणि ऑब्जेक्टिव्ह हे तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम माहीतच पाहिजे. कारण याच्यामध्ये तुम्हाला कोणते पण एक 2 विचारतात, तर तुम्हाला एक तर 2 मार्काला विचारतात, नाही तर 5 नाही 10 मार्काला विचारतात. PPCचे तुम्ही एक्सप्लेन द ब्रीफ इन PPC टू नीड सिग्निफिकंट आणि फंक्शन किंवा ऑब्जेक्टिव्ह असे विचारतात. मग तुम्हाला याच्यामुळे सगळं माहित पाहिजे. नंतर सोर्स ऑफ डेटा फोरकास्टिंग याचे 4 फोरकास्टिंगचे टेक्निक आहेत, 4 का 3 आहे त्या तुम्हाला माहितच पाहिजे. नंतर एक्सप्लेन इन MRCB
याचं तुम्हाला फुल फॉर्म माहित पाहिजे काय आहे आणि कुठे यूज होतो हे माहिती पाहिजे. एक तर तुम्हाला 5 मार्काला याच्यामध्ये कोणते पण एक दिलं जातं किंवा 2 देतात तुम्हाला एक्सप्लेन करायला तर ब्रीफमध्ये. आणि त्याच्यानंतर 5वा क्वेश्चन आहे की प्रोडक्शन कंट्रोल डेफिनेशन. तर प्रोडक्शन आपण कंट्रोल करतो डेफिनेशन, ते तुम्हाला डेफिनेशन तुम्हाला माहितीच पाहिजे. त्यामुळे तुम्हाला 2 मार्क तर फिक्सच होणार आहे. त्यानंतर तुम्हाला 4थ्या नंबरचा टॉपिक आहे की इन्व्हेंटरी प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेंटरिंगची डेफिनेशन, प्लॅनिंगची आणि कंट्रोलिंगची आणि मिनिंग तुम्हाला माहित पाहिजे. त्यामुळे तुमचे 2 मार्क ते फिक्स होतील. टाइप ऑफ इन्व्हेंटरी कोणकोणते ते तुम्हाला माहित पाहिजे. 5 मार्काला क्वेश्चन येतो. आणि त्याच्यानंतर 4था क्वेश्चन तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कोणकोणत्या टेक्निक यूज होतात. ह्या ज्या 6-7 टेक्निक आहे या तुम्ही पाठच करून ठेवा. याच्यामधल्या कोणत्या पण 3 टेक्निक, 2 टेक्निक तुम्हाला 10 मार्काला विचारतात आणि त्याच्यावर तुम्हाला विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं असतं. त्यामुळे तुम्हाला हे मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला माहितीच पाहिजे या टेक्निक काय आहे, याचे फुल फॉर्म काय, याचा यूज कुठं होतं आणि काय होतं ते. त्यानंतर आपण 5व्या चॅप्टरमध्ये येऊ. 5व्या चॅप्टरमध्ये तुम्हाला दिलंय की सप्लाय चेन मॅनेजमेंट. तर सप्लाय चेन मॅनेजमेंट तुम्ही टॉपिक ओळखू शकता. सप्लाय चेन मॅनेजमेंट त्याची डेफिनेशन तुम्हाला माहित पाहिजे, त्याची प्रोसेस ते तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला त्याचं इनेबल ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट तुम्हाला काय ते माहिती पाहिजे. हे तर तुम्हाला हे तर मोस्ट ऑफ द टाइम विचारतात. प्रोसेस, कोणकोणती प्रोसेस येते, डेफिनेशन तुम्हाला विचारतात. नंतर कॅश टू कॅश सायकल काय असते ते पण तुम्हाला माहित पाहिजे. ते पण तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम विचारतात. असे क्वेश्चन आहे बघा. आणि हे केलं करा. हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. राईट डाऊन द डिफरन्स इश्यू ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. कोणकोणते इश्यू सप्लाय चेन मॅनेजमेंट ते पण तुम्हाला माहित पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला किती थोडे क्वेश्चन, जवळजवळ 20-25 क्वेश्चन मध्ये तुम्हाला अख्खा सब्जेक्ट तुम्हाला क्लिअर केलं. याच्यामध्ये पण याच्यामधले तुम्हाला याच्या बाहेरचा एक पण क्वेश्चन येणार नाही हे मी सांगतो तुम्हाला. पाठीमागच्या क्वेश्चन पेपर पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला हाच सगळे भेटेल तुम्हाला क्वेश्चन. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑन करा. कारण आपण असे नवनवीन व्हिडिओ टाकणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकलचे प्रॉब्लेम ते पण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर तेव्हा तुम्हाला कळेल की कसं तुम्ही सॉल्व्ह केलं पाहिजे किंवा कसं बघितलं पाहिजे किंवा कसं तुम्ही जास्तीत जास्त मार्क भेटले पाहिजे. त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.